अमूर्त सांस्कृतिक वारसा सासूबाई, यादीत भारताचा छान गरम गरम आल्याचा चहा केलाय, फक्कड केलाय, तुम्हाला आवडेल असा. या. अगं बाई, सूर्य कुठं उगवला म्हणायचा? आज अगदी न सांगता हातात चहा आणून दिलाय. अहो काय सासूबाई, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी घराचा विचारच करत नाही. आता आपण एवढं सगळं कशासाठी करतो? आपल्या घरासाठी ना. काय काम आहे? काहीच नाही. काही नाही. आओ बसा बसा. त्या भाडेकरूचा फोन आला होता. तो काय म्हणाला, म्हणजे केदार आपल्याला 10,000 भाडं द्यायचं, बरोबर ना? मी त्याला म्हटलं 15,000 भाडं द्यायचं. तयार आहे का? तो म्हणाला मी 2 महिन्याचं भाडं डिपॉझिट देतो. झाला की नाही 5,000चा फायदा माझ्यामुळे. आता तुम्ही नाही म्हणू नका म्हणजे झालं. कारिणी इथं होती ना, तेव्हा साखर न घालता सुद्धा चहा अगदी गोड लागायचा. आता साखर घालून पचपचित का लागतोय? तरीच वाटलं मला, म्हणजे आम्ही काहीतरी चांगलं करतोय तर पाय कसे खेचले नाहीत तुम्ही? नाही नाही, मला तुझे पाय नाही खेचायचे, आपले सगळ्यांचे पाय खेचण्यापासून वाचवते तुला. म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? तो भाडेकरू त्रास देणार आहे आपल्याला? हा, आज चहा बरोबर समोसे. तुमच्यासाठी नाहीये. वेट करो दीदी। आओ भैया. प्रणाम। आओ आओ. आवट प्रणाम प्रणाम माता जी प्रणाम। आओ बैठो. हाँ हाँ हाँ। यहाँ पे बैठो. अरे वाह, समोसे चाय बढ़िया है। झाला त्रास सुरू. माफ कीजिए वेट सर दीदी, गलती हुई गवा। ए, ते आधी पान फुंकून ये रे. जा जाओ जाओ अब चूळ भर के आव. जाओ जाओ. काय करू ह्याचं? अगं ह्याला आपलं नाव सुद्धा घेता येत नाही ग. अहो तो शिकेल असं म्हणलाय ना. हाँ हाँ जरूर सीख ले माता जी, उसमें क्या है, बस तो के घर में रहने मिल जाए। सुमी आजी ये ना. शुभ कार्यात खोडा घालायला आली. खोडा काय खोडा? लेक आणि जावयाबरोबर पाहुणे दिसत नाहीये का? लेक आणि जावई म्हणजे तू आणि केडी. केदार. केदार. हा. केदार आणि तू. होय होय, सुप्री हुंडा. सुप्री हुंडा. मल्याळी? हो, तुम्हाला पण येते? नाही नाही, मला येत नाही, पण मला त्यांचे पिक्चर खूप आवडतात. वा, नमस्कार केला. अगं बाई, असू दे असू दे. बघ रेखा, याला संस्कार म्हणतात. तारिणीची मैत्रीण शोभतेस हा.